व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू शरीराचा वेग पंचांकडे लावून अपील केली होती, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय वरच्या बाजूवरती चेंडू होता. त्या कारणासाठी पंचांनी नॉटआउट दर्शवलं. स्टंपच्या लाईन आणि लेन मध्ये जर चेंडू असता तर जरूर या ठिकाणी पंचांनी बोट उंच केलं असतं. ऑफिशियल पंच आपण त्या ठिकाणी पाहतोय अविनाश पारंगे सर यांना योग्य तो निर्णय त्यांनी या ठिकाणी दिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही देखील पाहिलं या ठिकाणी टाकर बॉल त्याला दिशा द्यायची होती, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या इशीच्या जास्त बाहेर टाकणारा हा चेंडू पंचांनी दर्शवलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं पहिली धाव धावफलकावरती लागत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात ही पहिली धाव स्कोर कार्ड वरती जॉईन झाली आहे. यावेळेस पंचांकडे लावून अपील, परंतु गोलंदाजाने सांगितलं यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट. पहिला मोठा धक्का या ठिकाणी कोपरी टीमला. फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. न्यू बॅटर शंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवलं आलेल्या पार्किंग प्लॉट मध्ये. काय दर्जेदार स्ट्रोक. बॉटमॅनचा पुरेपूर उपयोग. मनगडी ताकद आजमावली. सिक्सर. षटकार आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. या अगोदर देखील आपण पाहिलं विशाल परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु थोडासा खालच्या बाजूवरती चेंडू राहिला, मागच्या बाजूवरती चेंडू राहिला, नंतर पिक केलं फलंदाज शंकरनं आणि त्याच्या बॅटमध्ये षटकार येत असताना आपण त्या ठिकाणी पाहिला. परंतु तदनंतर परफेक्ट यॉर्कर बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध चेंडूची पिकी गेली गोलंदाज मंगेश या गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला त्या ठिकाणी पकडलं आणि महत्वाची विकेट. फलंदाज शंकर या चेंडूवरती होईल झेलबाद. आतमध्ये बरसला होता. त्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण पाहिला होता. सुरुवात त्यानं दमदार केली होती. अनोख्या शैलीनं त्यानं फटकेबाजी चालू केली होती, परंतु त्याचा खेळ त्या ठिकाणी संपवला आणि या ठिकाणी दुसऱ्याच बॉलवरती परिवर्तित बदल आपण पाहिला आणि फलंदाज शंकरचा खेळ त्या ठिकाणी संपवला. न्यू बॅटर प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश सज्ज असेल.
पुन्हा एकदा कहीं पे निघाए कहीं पे निशाणा डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळण्याची शक्यता होती. मंगेशने देखील हे ओळखलं होतं की जर डायरेक्ट हिट झाली तर महत्वाची विकेट प्राप्त करेल, परंतु बॅटिंग देखील तितकंच चांगलं आणि त्या ठिकाणी चेंडूला अडवलं. धाव फलकावरती धावा आहेत ते एकूणच पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा धाव फलकावरती. 2 विकेट या ठिकाणी गमावलं. बॅटिंग करत असताना कोपरी या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना संघचा दबदबा आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक पाहत आलो. ज्यावेळी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघामध्ये खेळत असताना वैयक्तिक आपण पाहतो गावचा संघ नरेश टोंबरे, त्याचबरोबरीने सुनील टोंबरे, बालू कुंडलकर असतील, या खेळताना आपण कित्येकदा पाहिलंय. परंतु याच आदिवासी समाजातील देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आमचे आदिवासी बांधव देखील तितक्याच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपवला. मंगेशनं धावा खर्च केला एकूणच 8. 2 महत्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केल्या. उर्वरित अजूनही येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 25 ते 30 प्लस धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय रवी. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल संभ्रमात पडला. फलंदाज या ठिकाणी दशरथ आणि त्याच्या सोबतीला प्रभाकर ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती दशरथला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. फलंदाजांना ओळखणं पारखणं गरजेचं आहे. दशरथ एक चांगला खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. परंतु आता पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपिंग क्रिकेट. या चेंडूवरती मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचून ते 9 या धावसंख्येवरती. आणि आता दशरथ ऑन स्ट्राईक वरती असेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो दशरथ आता ऑन स्ट्राईक वरती. दशरथ एक चांगला खेळाडू आहे. या अगोदर देखील त्याला खेळताना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये संघाला विजय संपादित करून त्याने दिलं होतं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रवीसाठी हे आव्हान असेल. रवी देखील एक चांगला कंबर कसलेला गोलंदाज आहे. चांगला चेंडू काय चेंडूची फेकी केली जाते वारंवार. आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण आपण पाहिलं की जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे ती हातनुले टीम कडून. या अगोदर देखील आपण पाहिलं बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळले, परंतु हातनुले टीमची गोलंदाजी अगदी अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहिलेली आहे. बघा या रवी पुन्हा एकदा यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी दर्शवलं इट इज अ वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं डाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रवीला आपण त्या ठिकाणी पाहतो. रवी एक चांगला गोलंदाज आहे, परंतु यावेळेस दिशाहीन गोलंदाजी त्याची आपण पाहिली. 3 चेंडूमध्ये त्याने 2 धावा या ठिकाणी खर्च केले. 2 चेंडू त्याने डॉट टाकले, 1 चेंडू वाईट टाकलाय, 1 चेंडूवरती सिंगल धाव त्याने खर्च केलेली आहे. बोला तयार क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडस फंबल, थोडस कलेक्शन त्या ठिकाणी करता आलं नाही. गोलंदाज रवीला फेकी अचूक होती, परंतु त्या ठिकाणी कलेक्शन झालं असतं तर विकेट मिळण्याची दाट शक्यता. 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. विशाल वाघमारे आम्हाला सांगतात की 12 धावा त्या धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती. एक धाव महत्वपूर्ण असेल या लढतीमध्ये. जरूर सध्याच्या घडीला आपण पाहतोय की आरपीएलचे सामने सुपर 8च्या लढती त्या ठिकाणी चालू आहेत आणि प्रत्येकाला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि ते सामने देखील आपण मिस करू शकत नाही. बरेचसे चांगले खेळाडू एअरपेलची स्पर्धा आपण पाहिली. विशाल वाघमारेला मिळालेली बाईक स्कूटी आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिली. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. म्हणजे बरेचसे चांगले खेळाडू हे आमच्या आदिवासी समाजामध्ये देखील आहेत आणि त्यातील एक दर्जेदार खेळाडू ज्यांना संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंपैकी एक बाईक त्याने जिंकलेली आहे. परंतु यावेळेस चांगला फटका स्लॉट मध्ये त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. सीमा पार दशरथच्या बॅट मधून होतो हा दर्जेदार सिक्सर.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती. उर्वरित आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. चला टीम मिटिंग नको, आत्मल टीम इथून पुढे अजून बऱ्याचशा लढती आपण खेळवायच्या. त्याकरता प्लीज आपल्याला कळकळीची विनंती असेल की टीम मिटिंग नको. मंगेश थोडं कोऑपरेट करा. मंगेश क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी लावून घ्यायचं. शेवटचं षटक या ठिकाणी बाकी असेल आणि दुसऱ्या फेरीच्या लढतीमधून देखील जो संघ जास्त स्कोर बनवेल ना त्या संघाला बाय असेल. दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये देखील आपण तेच पाहणार आहोत. जो संघ जास्त स्कोर बनवेल, हाय स्कोर बनवेल त्या संघाला आपण बाय देणार आहोत. ट्रॅक वरती गोलंदाज राजेश बॉलिंग ट्रॅक वरती गेला. चेंडू शरीरापासून दूर ऑब्स्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी दंडित केलं. इट इज अ बाय बॉल. वाईटच्या मदतीने आपल्या जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला फटका परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. एकच जाव एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तर 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे एकातून मोठे फटके मारावेच लागतील. फलंदाज दशरथ या फलंदाजाला मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 44 धावसंख्येचं पाठलाग एक षटक राखून केलं होतं याच हातमध्ये टीमने. आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला धावा जमा करावेच लागतील. खालच्या बाजूवरती चेंडू राहिला. फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण झालं. राजेशचं हे चांगलं षटक आपण या ठिकाणी पाहतो. चांगल्या चेंडूची पिके त्यानं केली. पहिला चेंडू जरूर त्यांना वाईट टाकला. दिशाहीन गोलंदाजी होती परंतु उर्वरित 2 चेंडूवरती त्यानं चांगलं कमबॅक केलं. एक सिंगल डाव त्याने खर्च केली. पुन्हा एकदा आपण पाहतो की डॉट बॉल टाकत असताना त्याला मैदानाच्या आतमध्ये बोला तयार. यावेळी चांगला फटका दशरथचा हा दिमागदार षटकार. बॉल जाईल पॅरल स्ट्रोक सीमापार षटकार. जाऊन पोहोचेल तर एकूणच 26 या धावसंख्येवरती बॉल तयार. यावेळेस एज घेतली पंचाने बोट आकाशाकडे. महत्वाची विकेट दशरथ होईल या चेंडूवरती बाद. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आणि झेलला पकडलाय. का अप्रतिम झेल आपण त्या ठिकाणी पाहतो आणि फलंदाज गेल्या पावली होतो माघारी.
अकोले टीमचं आम्ही सुरुवातीलाच कौतुक केलं की प्रत्येक डिपार्टमध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक अगोदरच पुढे गेले होते, परंतु एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात यश. 2 धाबा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 28 या धावसंख्येवरती येणारे 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज असेल ती हातमोल या टीमला. 18 बॉल 29 धावसंख्येची गरज. ठोक बाजी. इतर क्रिकेट ठिकाणी आपण पाहतोय की येणार 18 बॉल आणि निजासाठी गरज असेल ती 29 या धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज अक्षय आणि ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज मंगेश आणि त्याच्या सोबतीला रवी. पहिलाच बॉल खराब, डाव्या एसटीच्या बाहेर. पंचाचा व्हाईट बॉलचा इशाराला व्हाईटच्या मदतीनं पहिली धाव धावफलकावरती लागत असताना धावफलकाचा श्री गणेशा एडी या ठिकाणी केला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला आपण त्या ठिकाणी पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती मंगेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती रवी. ही सक्सेसफुल जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बरं तयार. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. लगातारचे 2 चेंडू व्हाईट टाकलेत. गोलंदाज अक्षय या गोलंदाजानं मंगेश मागच्या मॅचचा मॅचचा हिरो आहे, एक चांगला खेळाडू. मंगेशनं देखील कित्येक मैदान गाजवले आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि त्याच्यासाठी आपण पाहतो एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये काढला. एक खेळाडू समोरच्या दिशेमध्ये लॉंगॉनला सज्ज केलाय. परंतु जर या धावा वाचवायच्या असतील तर आता
इथून पुढे चांगली गोलंदाजी करावीच लागेल. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला फील्ड करत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं धाव कोणती मिळणार नाही. पहिला चेंडू पहिले 2 चेंडूवाले वाईट आणि तदनंतर पहिला चेंडू डॉट बॉल टाकतो गोलंदाज अक्षय. हा गोलंदाज अक्षयला बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय सज्ज चांगला असतो. क्षेत्ररक्षक आहे झेंडूच्या खाली झेलला पकडलाय. महत्वाची विकेट. फलंदाज मंगेश बाद. बसायचा ना. महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी झाला बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅटर विठ्ठलला आपण त्या ठिकाणी पाहतो. ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय तयार. फुलटॉस आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन मिळेल का आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. बराच दूरवरचा अंतर कापत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि दाबा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 आणि या 2 दाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 4 या धाबा संख्येवरती. 4 धाबा धावफलकावरती आहेत. 15 चेंडूंनी विजयासाठी गरज होती 25 या धाबा संख्येची. विशाल धाबा नवीन चेंडूमध्ये अंतर जास्त नाही. एकाद 2 मोठे फटके या धाबा नवीन चेंडूमध्ये अंतर अगदी कमी करतील परंतु ते मोठे फटके येतील का. या चेंडूवरती सहजरित्या कम्प्लीट केली जाते एकेरी धाब्याच्या मदतीनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5 या धाबा संख्येवरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये लॉब केलं. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कम्प्लीट आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 6 या धाबा संख्येवरती. 29 धाबा संख्येचं करायचं होतं पाठलाग. अजूनही 23 धाबा संख्येची विजयासाठी गरज आहे. 23 धाबा संख्येची गरज या षटकामध्ये आता उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. कोऑपरेटिव्ह बराचसा वेळ दवळला जातो. इथून पुढे अजूनही 2-3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याकरता थोडंच तुम्ही कोऑपरेट करायला पाहिजे. पंचांकडे लावून अपील आणि पंचानं बोट केला आकाशाकडे. हॉट मित्र म्हणेन पंचांची भूमिका. ग्रेट अंपायर टीके कोरुंडे सरांचा इशारा. त्या ठिकाणी फलंदाज होईल बाद.
बॉलिंग ट्रॅक वरती येतो गोलंदाज गणेश. पहिलाच बॉल ब्लॉक करून टाकला होता, त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं, परंतु थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा मिळतील एकूणच 2. या चेंडूवरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु तसं काही घडणार नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 21 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज आहे. 21 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज. बॉल तयार. यावेळेस ऑन साइड मध्ये फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब आणि फलंदाज दोस्तीत कुस्ती. फलंदाज या ठिकाणी धावची स्वरूपात होईल बाद. आता ब्लाइंड स्ट्रोक. बॅटवर चेंडूवरती कोणतीही नजर नव्हती, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. आता धावसंख्येचं पाठलाग करणं थोडस अवघड बनेल. इथून पुढे थोडासा डिफॅक्ट देखील वाढेल. विकेटवरती थोडीशी नमी, थोडासा ओलावा देखील भासला जाईल आणि त्या कारणास्तव चेंडू देखील स्प्लिट होताना आपण पाहत आहोत. यावेळेस चांगला स्ट्रोक स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. फलंदाज राजेशच्या बॅट मधून येतो हा दर्जेदार सिक्सर. क्षेत्ररक्षक आहेत. स्किट झाला चेंडू हातामधून आणि त्यानंतर आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन चांगलं मिळालं. एकदम कम्प्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकूणच टोटली 3 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये कधी काय घडेल, कधी
पलटवार होतील हे सांगणं कठीण आहे, कारण क्रिकेट हा विविध रंग उधळवणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहिला आहे. 10 फलकावरती धावा आहेत, एकूणच 18 ओव्हरवरती या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. निर्णायक चेंडू या षटकातील, या सत्रातील आणि या इनिंग मधील. शरीराचा वेग परंतु एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि या सिंगलच्या मदतीनं आता समीकरण बदलेल. 10 फलकावरती धाव येते 19 आणि आता शेवटचे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. विशाल, या मैदानावरती फक्त मोठे फटकेच पाहिजे असं काही नाहीये. 10 धावा जर तुम्हाला जमवायच्या असतील तर दिमागाचा उपयोग करत जर तुम्ही या 10 धावा जमवल्या तर सहजरित्या या 10 धावसंख्येचा पाठलाग होणं सोपं होईल. परंतु जर गोलंदाजांना अचूक टप्पा हिरला, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये या 10 धावा देखील पुष्कळ असतील गोलंदाजाला डिपेंड करण्यासाठी. मॅचमध्ये कोण जिंकेल हे सांगू कधी नाही. कोपरी की आत्मोली, आत्मोली की कोपरी. शेवटचे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. 10 धावा आणि 6 चेंडू मध्ये त्या 10 धावा तुम्हाला करायचे. 10 धावा 6 चेंडू 10 धावा हे समीकरण आता शेवटच्या या ठिकाणी टेपलंय. कोण जिंकेल या मॅच मध्ये सांगणं कठीण आहे. कोपरी की हातमोली. पहिला चेंडू या ठिकाणी फुल टॉस टाकला होता, असं वाटलं होतं की आक्रमण केलं जाईल, परंतु पंच रेफर करतायत, चेक केलं जाईल. या ठिकाणी हा बीमरचा वेस्ट टाईट चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाजाने स्टेप आउट देखील केलं होतं आणि खालच्या बाजूवरती चेंडू येत असताना आपण या ठिकाणी पाहिलंय. कारण मुख्य आयोजक या स्पर्धेचे त्यांनी सांगितलं आणि जरूर योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. पंचाचा इशारा येतो लेग बाय स्वरूपात. 1 धाव या चेंडूवरती मिळते. समीकरण आता बदलेल. शेवटचे 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजय तयार. यावेळेस पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 6 मध्ये करायचे होते, एकूणच 10 धावा. समीकरण आता बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती एकूणच 8 या धावसंख्येची. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले नाही. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेशन त्या ठिकाणी नसेल. दोन्ही तुम्हाला स्ट्राईक सोडणं गरजेचं असेल. या ठिकाणी आपण पाहतोय की धाव मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीनं धाव जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 7 धावसंख्येची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. कहाणी ट्विस्ट आणायची असतील तर या इथून पुढील चेंडूवरती आक्रमण करावंच लागेल. बोला तयार. फटका दमदार गॅप मध्ये चाललाय.
क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पात राहिले होते, परंतु धावा मिळतील या चेंडूवरती एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज असेल. फटका फसलाय बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेलला पकडलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या प्लीज. टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. गावनवाडी आणि कांडोली दोन्ही टीमचे कॅप्टन तातडीने आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं प्लीज. गावनवाडी आणि कांडोली दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. एज घेतली पंचाने बोट आकाशाकडे केलंय आणि मोक्याच्या क्षणाला विकेट प्राप्त केली जाते. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील तर निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल 1 आणि 5 धावसंख्येची गरज आहे. चमत्कार फक्त चमत्कार वाचवेला तर या मॅच मध्ये हातपोली टीमला असा कोणता खेळाडू असेल शेवटच्या एका बॉलवरती तो षटकार मारून ही मॅच विजय संपादित करून देईल, की अन्यथा या मॅच मध्ये आपण पाहतोय की शेवटपर्यंत विजयाची पताका आटके पार रोवल तो कोपरी संघ. शेवटच्या आता निर्णायकारक एकच चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. चला या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? कांडोली चला या कांडोली टीमचे कॅप्टन लवकर आहे, जरा स्पीडअप करा. 1 बॉल 5 धावसंख्येची गरज. जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय